2026 मध्ये दुष्काळ येणार. सोशल मीडियातील चर्चांवर पंजाबराव डक यांचा मोठा खुलासा. गेल्या काही वर्षात मान्सूनच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कधी पावसाची कमतरता तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 2025च्या मान्सून मध्येही हाच अनुभव आला. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने सरासरी जास्त दिसली, मात्र खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे आता रब्बी हंगामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान 2026 मध्ये मोठा दुष्काळ पडणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. मात्र ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार 2026चा मान्सून अतिवृष्टीचा किंवा दुष्काळाचा नसून संतुलित राहील. राज्यातील बहुतांश भागात सरासरी इतकाच पाऊस होईल. ज्या जिल्ह्यात साधारण 700 मिमी पाऊस पडतो तेथेही तेवढ्याच प्रमाणात पावसाची शक्यता आहे. पावसाचे वितरण समतोल राहिल्यास शेती उत्पादन वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यानंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान दिसू शकते, मात्र पावसाची शक्यता नाही. उलट हे हवामान हरभरा आणि ऊस यांसारख्या पिकांसाठी पोषक ठरेल. त्यामुळे 2026 बाबत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नियोजन करावे असं आवाहन पंजाबराव डक यांनी केले आहे.